तो सांस्कृतिक ठेवा जो आहे तो या तुझ्या कामातनं सातत्याने जपण्याचा प्रयत्न प्रयत्न करतोयस आणि या प्रोडक्शनच्या माध्यमातूनही विविध गाण्यांमधनं येस ते बघायला मिळणार आहे. पण आणखीन काही चेहरे दिसू शकतात की आगामी गाण्यांमध्ये, कारण तू ऑफकोर्स इतक्या असंख्य कलाकारांसोबत काम करत असतो. सो ते देखील ऑफकोर्स आम्हाला ऑफकोर्स उत्कंठा मला वाटतं वाढवण्यासारखं आहे. की ऑफकोर्स अनेक कलाकार म्हणजे उत्तम उत्तम कलाकार असणार आहे मला माहिती आहे, कारण की गाण्यानंतर मला बरेच आपले क्लोज फ्रेंड्स जे आहेत त्यांनी इंडस्ट्रीमधले अच्छा. सगळ्यांनीच मला फोन केले की हा. अरे आशिष तू असं करतोय मग आम्हाला आम्ही पण करणार ना ह्याच्यामध्ये. म्हटलं ऑफकोर्स करणार. तर मला वाटतं की असे अनेक म्हणजे जसं अमृता तिने पण मला पहिला फोन केला, ती म्हणाली की यार मला असं करायचंय, आपण असं करूया. तिने आयडिया दिली मला की मला असं करायचंय. तर मला वाटतं की ती झाली, पूजा झाली, श्रुतीनी फोन केला मला आणि कश्मीरनी फोन केला, अच्छा. जे डान्सिंगशी खूप रिलेटेड आहे. त्यांना माहिती की डान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. तर त्यांना वाटतं की तू कधी डान्स करतो ना तर प्लीज आम्हाला पण सांग, आम्हाला आवडेल करायला. सो मला वाटतं दिस वेलकमिंग किंवा दिस ओपनिंग ऑफ देअर आर्म्स की ना त्यांनी एक एक्सेप्ट केलं की कोरिओग्राफर काहीतरी करतोय. म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा एखाद्या कोरिओग्राफरनी म्युझिक लेबल आणण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं, कारण की आम्ही लोकांच्या म्युझिकवरती खूप नाचवतो लोकांना किंवा सिनेमांमध्ये आम्ही कोरिओग्राफला जातो, पण आमचं स्वतःचं कोणाचं काही नाही. सो मे बी मी हे पण तुला म्हणेल की इट इज नॉट ओनली की मीच कोरिओग्राफ करणार. मला खूप आवडेल की मे बी दीपाताईंना मी एखादं गाणं सांगेल करायला, किंवा मे बी मी सुभाषांना सांगेल की सर मला तुम्ही एक फोक कोरिओग्राफ करा आणि मला हे आपण ह्याचा व्हिडिओ तसं म्हणजे मला वेगवेगळ्या गोष्टींसाठी खुलं असणार आहे. खूप ऑफकोर्स